आज होता संडे, त्यामुळे मी तब्बल 8 वाजता उठली, कारण की संडेला अजिबातही टेन्शन नसते, ना मुलांचे टिफिन असतात, ना कोणाला लवकर नाश्ता करायचा असतो, कारण की घरातले सर्व ऑलरेडी लेटच उठतात. मी उठली, सर्वात आधी माझे केस बांधून घेतले, त्यासोबतच स्वेटर, कारण की बाहेर खूप थंडी सुरू झाली आहे. या स्वेटरची तुम्हाला गोष्ट सांगते, तब्बल या स्वेटरला झाले 6-7 वर्ष. 6-7 वर्ष झाले. दर हिवाळ्यामध्ये मी हे स्वेटरच वेअर करते. हिवाळा सुरुवात झाली की मी डायरेक्ट माझं स्वेटर धुवून बाहेर टाकते. त्यावेळेस आर्यनला जर ते कदाचित दिसलं ना, की आर्यन म्हणतो, अरे मम्मी आता तरी नवीन घे, किती वर्ष झाले एकच स्वेटर वापरते ना, ते तुला छोटं होत नाही, ते फाटत. आणि खरंच ते स्वेटर मला छोटं पण होत नाही, आणि ते एवढे वर्ष झालेत जराही फाटलेलं नाही. उगाच ती म्हण नाहीये, जुनं तेच सोनं, खरं नव्याची गणवलाई. स्वेटर घातलं, किचन मध्ये आली, सर्वात आधी माझ्यासाठी पाणी बनवून घेतलं, तुळशीचे पानं टाकले, यामध्ये थोडीशी दालचिनी टाकली आहे. 5 मिनिटं मस्त ते उकळून घेतलं, बाजूला ठेवून दिलं थंड व्हायला. तोपर्यंत मी पटकन ब्रश करून घेतला. पोट दुखते का? वर पोट दुखते तुझं? हा, बिस्किट खाल्ले म्हणून दुखते. खात जाऊ नकोस तू. हाताला हात घासून इथे नवरोबा कोणता व्यायाम करत होते त्यांचं त्यांनाच माहिती. काय बरं नाही वाटत आहे? चला, हा बघ काळा बनवलाय. चलो उठ, गेट अप. बनवला तरी पण पाहिजे, चांगला आहे बेटा हा. काय पाणी की नाही? या आता उठला, या हॉलमध्ये बेटा. कधी कधी नवरा मला आणि मी नवऱ्याला विनाकारण त्रास देत असतो बरं का. आता माझं इथे तेच काम सुरू आहे. बिट्टू सांगितलं ते नाही, मी जे सांगितलं ते सांगितलं का? मी जे सांगितलं ते सांगितलं का? काय सांगितलं? विसरली का? काय सांगितलं मी? हा, तूप टू बेट नाही सांगितलं मी, तूप सांगायला सांगितलं तुला. तूप संपलं, त्या काकूला सांग तूपचं. एवढं तुझ्या लक्षात राहत नाही इथल्या इथे. माझा संदेश मीनू पर्यंत पोहोचण्यासाठी मी बिट्टूला बनवलंय इथे पोस्टमॅन, आणि तिला 2 मिनिटं आधी मी काय सांगितलं तिथे गेल्यानंतर बिट्टू सर्व विसरली. मम्मा ब्रश करून घे ना तू. अरे थांब ना, कशाला? काय शोधत आहेस? आज मी अजिबातच सकाळचा नाश्ता करण्याच्या भानगडीमध्ये पडली नाही. डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. कुकरमध्ये भिजलेले वटाणे टाकले, इकडे चहा पण ठेवला होता सोबतच. आलं लसूण पेस्ट ठेचून मस्तपैकी त्याला तडका दिला. तोपर्यंत माझा चाय सुद्धा शिजून झाला. पहिला चहा पिला, कारण की चहा पिलं की कसं एनर्जी येते आपल्याला. आणि खूप महिने झाले मी बेसन खाल्लं नाही, किंवा आमच्या घरी बनवलेलं पण नाही, म्हणून वटाण्याच्या रश्श्याच्या भाजीसोबत सुक्क बेसन पण असं म्हटलं. एकीकडे जाऊन इथे भात पण टाकून दिला आणि त्यांचं पीठ पण मळून घेतलं. आता स्कूलच्या टिफिन बॅग मध्ये बिट्टू कोणता खजिना शोधत होती विचारलं तर काही सांगायला तयार नाही. सर्व झालं त्यानंतर मी पटकन माझी तयारी आवरून घेतली. आर्यनला म्हटलं, विचार तुझी मम्मी जाते का ड्युटीला? तर ती म्हणाली, नाही आज माझी सुट्टी आहे, कारण की मला गाडी घेऊन जायचं होतं थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवायला. पण आर्यनला विचारलं, तू येणार आहेस का? तो म्हणाला, मी येणार नाही. त्यामुळे माझं पण कॅन्सल झालं, कारण व्हिडिओ बनवणारा येतच नसेल तर मी एकटी जाऊन तिथे काय करणार. तयारी करायला सुरुवात केली. बिट्टूला कसं समजतं काय माहिती की माझी मम्मी काहीतरी करते. चला चला चला, काय बघतेस? तसं फेस नाही करायचं असतं. तर ती आली होती, तिचे केस आलाय ना तिने नको, तर ती आली होती मला स्पेशली ते सांगण्यासाठी की माझे केस वाढले मम्मी, मला ना जरा पोणी घालून दे. तिला म्हटलं 2 मिनिटं थांब, मी जरा तयारी करते आणि मग तुझी पोणी घालून देते. आता एवढी तयारी करून ना ती कुठं जात आहे ना मी कुठं जात आहे. आणि हा माझा पिसारा बघून तर ती खूपच होती.
मी मिशोवरच्या अशा साड्या बोलवते ज्या मला इझीपणे नेसता येतील, कारण की मला पटकन नेसणाऱ्या साड्या खूप आवडतात. मी कोणतीही माझ्या व्हिडिओमध्ये जी साडी वेअर केलेली असते ती मी मिशोवरून बोलवते, म्हणजे ज्या प्रमोशनसाठीच असतात. पण मी अशा साड्या बोलवते ज्या नेसण्यासाठी खूप इझी असतात, अगदी 2 मिनिटात नेसून होतील अशा मी साड्या बोलवत असते. आता ही जी साडी मी नेसली आहे ना, ही सुद्धा 2 मिनिटात मी नेसली आहे. मग काय झाला माझा सुरू नट्टापट्टा. 2-3 व्हिडिओ बनवले, त्यासोबतच ही जे नेकलेस वगैरे तुम्हाला दिसतं हा सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलंय. त्याचं पटकन प्रमोशन केलं, कारण यानंतरही माझ्या मागे भरपूर कामे होती. पटकन हे काम आवरले. 2 मिनिटं जरा बेडवर पडले. कुठे जायचंय आपल्याला? तू रोळ, तू किती घाण दिसत आहे, किती खराब दिसत आहे तुझे केस. आणि ती कचऱ्याची बाल्टी का घेऊन फिरतेस? काय तो अवतार तुझा, बाप रे किती डेंजर दिसत आहेस तू. चल एक केस करून घे. हो ना. शाकालाका बेबी, शाकालाका बेबी, देख या. मला इंजेक्शन देऊ नको, मी पहिला सर्दीने त्रासलेली आहे, मला बोलता पण येत नाहीये सर्दीने. इंजेक्शन देऊन मी परत रडत बसेल. मग मला बिट्टूने इंजेक्शन दिलं. अगं केस बांधते ग तुझे. पोनी देते ना टाकून, पोनी मागत होतीस ना मला. हो तुला आवडते ना पोनी. कोण सांगितलं तुला? जेवण घे ना आधी. तू जेवली का? नाही ना, तू जेवण नाही केलं ना. दूध पी 1 ग्लास. ओके मग जा तिच्या. दूध पिऊन जा ना 1 ग्लास. मग राहू दे, मग नको जाऊ. दूध नाही पिशील तर जाऊ नको. बिट्टू आणि सासूबाई गेला बाहेर निघून त्या माही दीदीकडे, आणि आर्यन पण बाहेर गेला खेळायला. त्यामुळे जाऊबाई इथे त्याला उभं राहून बाय करत होत्या. मी बाहेरच जेवायला बसली, कारण की थंडी वाजत होती म्हणून. ताटाला ताट लावून जेवणार आम्ही आज. एवढ्या लांब बसून जेवतोय दोघी पण. ती तिकडे आणि मी इकडे. तू तो कहता था की मैं जान भी दे दूंगा तुझे. तेवढ्यात मिस्टर पण घरी आले, त्यांना जेवण दिलं. जेवण झाल्यानंतर मी पटकन कपडे चेंज केले. तयारी अजिबातच केली नाही, कारण की चेहऱ्यालाच बांधून जायचं म्हटल्यानंतर तयारी करून कायच फायदा. पटकन चेहऱ्याला स्टॉल बांधून घेतला आणि मी निघाली संडेला बाजार आणण्यासाठी. आणि थोडंसं सामान पण आणायचं होतं बिट्टूसाठी, जसे की सॉक्स झाले, टोपी. जाऊची सुट्टी होती म्हटल्यानंतर मग जाऊची लाल परीस घेतली, कारण की ती आम्हाला खूप आवडते आणि त्याच्यावर सामान सुद्धा येतं ठेवता. माझ्यामध्ये किती किडा आहे हे तुम्हाला माहितीच आहे. कुठे गेला की काही ना काही खुळा काढतच असते. आता आला हे कानाला लावायचं म्हटलं, चला पुक वाजून बघूया. ते घ्यायचं होतं बिट्टूसाठीच, पण बिट्टू अशी मुलगी आहे, तिला जर एखादी वस्तू आवडली नाही तर ती वस्तू तुम्ही कितीही तिला फोर्स केला की बिट्टू घाल घाल बघ किती छान आहे, पण तरी ती ऐकत नाही म्हणजे नाही असते तिचं. मग तिचे पप्पा म्हणाले की उद्या आपण जाऊया, तिला सोबत घेऊ, त्यानंतर तिला दाखव, तिला आवडलं तर ती घेऊ आपण. एवढी गर्दी होती संडे मार्केट असल्यामुळे. मग बिट्टूसाठी सॉक्स घेतले, त्यासोबतच कप घेतले. मिस्टरांनी गाडी लांब ठेवली, म्हणाले चल चालत मला त्यांनी इथे दुकानात आणलं. इथून मी नेहमी ज्वेलरी घेते, आज मला इथून ज्वेलरी घ्यायची नव्हती, तर साधं टिकटॉकचं पॅकेट घ्यायचं होतं. जे रोडवर मिळतात ना, त्यांनी सारखे आपले केस तुटत राहतात. रोडवर ते इझिली मिळतात 10 रुपयाला, पण ते अजिबात चांगल्या नसतात आणि तुम्हीही यूज करू नका, कारण की तेच लावून मी माझे अर्धे केस गमावलेत. म्हणून मी स्पेशली इथे आली आणि हे 30 रुपयाचं पॅकेट घेतलंय. याने अजिबातही तुमचे केस वगैरे तुटत नाही किंवा त्याच्यात केस अडकत नाही. 10-20 रुपयासाठी बघतो आणि आपण नको तो खर्चांना बोलवतो. थोडासा बाजार पण घ्यायचा होता. बाजारामध्ये आलं तुम्हाला झिंगे दिसले आणि खूप वर्ष झाले झिंगे खाल्लेच नाही. म्हटलं घेऊया एक छटाक. दादा तेवढा भाव सांगत होते, ते बघून विचार पडला घेऊ की नाही, कारण की 30 रुपये छटाक मला त्यांनी हे झिंगे दिलेत. या दादाकडे हे जाडेवाले झिंगे घेतले. थोडं पुढे आल्यानंतर तिथे मला 2 व्हेरायटी दिसले, एकाला कलर लावलेला आणि एकाला अजिबात कलर लावलेला नाही. मग तिथे ते घेतले एक छटाक, ते सुद्धा मला 30 रुपये छटाक मिळाले. पुढे झिंग्यांच्या वासामध्ये माझ्या मिस्टरांना वास आला, तो म्हणजे म्हैसूरचा. म्हणाले 1 पाव म्हैसूर पण घे. मग 1 पाव म्हैसूर घेतले. तिथून मग पुढे भाजीपाला पण घेऊन घेतला. घरी आल्यानंतर सरळ गेली मी पार्लरमध्ये जरा आयब्रो वगैरे करून आली. लगे हात फेशियल पण केलं, कारण की स्किन एवढी खराब झाली आणि एवढी ड्राय झाली आहे ना,
त्यापेक्षाही जास्त म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स आले आणि हे पिंपल्स काय येत आहेत ते मला समजत सुद्धा नाही, कारण की ते ड्रिंक मी भरपूर दिवस झाले कमी केले आणि थोडेसे केस पण खाजून गेले. उवा अजिबात झालेलं नाही बरं, डॅन्ड्रफ झाले कारण वॉश केलं नाहीत. आणि आज घरी आई पण आली होती. माझे सासू आणि आई या दोघी शेंगाच्या दाण्या काढत होते. तुम्ही दोघी इकडे दाणे काढा आणि ती तिला चारते. बस ग, भाजीसाठी येत ना ते. बस बिट्टू, भाजीच्याच बाळा ते. बस मम्मा स्टॉप. तिच्या नाकात जातील ना. या दोघी खाली बसून गोष्टी करत आहे. मी आली आहे किचन मध्ये स्वयंपाकाच्या तयारीला, कारण आता आणणार आहेत मटण. मसाल्याची तयारी करतच होती तेवढ्यात मिस्टर मटण आणि येताना मेथी सुद्धा घेऊन आले सोबत, कारण त्यांना सांगितली होती मटणाच्या याच्यामध्ये आपण जर मेथी टाकली ना भाजीमध्ये, एवढी छान भाजी लागते ना, आहा लाजवाब. आणि त्यासोबत लिंबू, मजाही आ गया भाई. हो टाकली ना. काय गाई बहुत पैसा इधर. आई मेनूच्या रूम मध्ये येऊन ते परवा घेतलेलं कपाट बघत होती, कितीचं काय झालं सर्व विचारत होती तिला. बहुत तेज भूक लागली. चलो खाना खा लो. भावाने साडी घेतली माझी 10 वेळा. हो खूप छान. अच्छा बघू स्ट्रॉबेरी केक. हा मातीस जो आहे ना तो स्ट्रॉबेरी केक आहे. आणि तिची टिकटॉकची पिन आहे जी केक बनवला होता. मला इंजेक्शन दिलंय. तवी मधलं बापरे. इथे बेबी पण येणार आहे. बेबी पण येणार आहे. कोणी सांगितलं तुला? आईने. अरे आई अशीच गोष्ट करत होती ग. ना बेबी आहे. बेबी नाही आहे. मी बेबी आहे. तूच तर बेबी आहेस छोटा. मगाशी आई कदाचित माझी आई तिच्यासोबत समोर गोष्ट करत असेल, कारण की गेल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं ना की गुड न्यूज आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटलं की गुड न्यूज म्हणजे मी प्रेग्नेंटच आहे का, असं बऱ्याच लोकांना वाटलं. पण नाही, मी प्रेग्नेंट नाही आहे. तर ती गुड न्यूज वेगळीच होती. सांगणार मी कधीतरी 2-4 दिवसानंतर की ती गुड न्यूज कोणती होती. आणि हिलाही असं वाटलं की मी मध्ये बेबी आहे.